हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. याचा 12th चॅप्टर जो आहे तो आज आपण स्टार्ट करत आहे, जो आहे ड्रेन अँड ड्रेनेजचा. ठीक आहे, मीन्स गटारे व निचरा. ठीक आहे, खूप मोठा कन्सेप्ट आहे हा ड्रेन अँड ड्रेनेजचा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण याचे सेक्शन्स बघून घेऊया आणि त्याच्यानंतर याचे 50 MCQज आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, कारण की खूप मोठा कन्सेप्टमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण इथे 50 MCQज याचे कव्हर करत आहे. कारण की आता डेली आपल्याला मिनिमम एक चॅप्टर जेव्हा आपण कंप्लीट करू तेव्हा जाऊन आपले 23 चॅप्टर जे आहे ते 10 दिवसामध्ये काय होतील, कंप्लीट होतील. ठीक आहे, कारण की एक्झामची डेट आलेली आहे, एक्झामचा पॅटर्न आलेला आहे, त्यानुसार आपल्याला इथे आता स्टडी करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की एक्झामची फीस भरलेली आहे आपण आणि चान्स आपल्याला एकचदा येतो, तर त्याच्यामुळे त्या चान्सचा पूर्ण फायदा आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे अभ्यास करणं आपल्याला चालू करावं लागेल. ठीक आहे, मीन्स जेवढे आपल्याजवळ स्टडी मटेरियल आहे त्या स्टडी मटेरियलचा यूज करून आपल्याला पेपर कधी पण क्रॅक करायचा आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण चॅप्टर 12 ड्रेन अँड ड्रेनेज. ठीक आहे, तसंच आणखी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे जर लाईक्स वाढतील तेव्हाच मी इथे जे चॅप्टर्स आहेत ते कंटिन्यू करू शकणार टिल एक्झामपर्यंत, अदरवाईज आपल्याला इथे स्टॉप करावं लागेल. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले बघा चॅप्टर्स दिलेला आपला 12 ड्रेन्स अँड ड्रेनेज. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले चॅप्टर जी हेडिंग आहे ते आहे म्युनिसिपल ड्रेन. आता म्युनिसिपल ड्रेन्समध्ये किती सेक्शन्स आहे हे बघूया आपण. बघा सगळ्यात पहिले सेक्शन्स दिलेले आहे आपल्याला 153, जो आहे ड्रेन्स टू बी कन्स्ट्रक्टेड अँड केप्ट इन रिपेअर्ड बाय द कमिशनर. मीन्स हा सेक्शन कशासाठी आहे, आयुक्तांनी गटारे बांधणे व दुरुस्ती ठेवणे यासाठी आहे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 154, जो आहे ॲडॉप्शन बाय कॉर्पोरेशन ऑफ ड्रेन अँड ड्रेनेज और सेवेज डिस्पोजल वर्क. बरोबर आहे, गटारे व सांडपाणी विल्हेवाट कामे महानगरपालिकेकडून स्वीकारणे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 155, जो आहे पॉवर फॉर मेकिंग ड्रेन्स. ठीक आहे, गटारे करण्याचे अधिकार. त्याच्यानंतर आहे सेक्शन 156, जो आहे अल्टरेशन अँड डिसकंटिन्युअन्स ऑफ ड्रेन, गटारे बदलणे व बंद करणे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 157, जो आहे क्लिन्झिंग ड्रेन, मीन्स गटारे स्वच्छ ठेवणे. ठीक आहे, तर असे जे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्सनुसार पण आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जो आहे हेडिंग्स, त्याच्यामध्ये ड्रेन्स ऑफ प्रायव्हेट स्ट्रीट अँड ड्रेनेज ऑफ प्रिमायसेस, मीन्स खाजगी रस्त्यांची गटारे व जागांची निचरा व्यवस्था. ठीक आहे, याच्यावर आपण आता सेक्शन्स बघूया. तर याच्यामध्ये सेक्शन आहे 158, जो दिलेला आहे पॉवर टू कनेक्ट ड्रेन ऑफ प्रायव्हेट स्ट्रीट विथ म्युनिसिपल ड्रेन, मीन्स खाजगी रस्त्याचे गटार महापालिका गटाराशी जोडण्याचा अधिकार. नंतर आहे सेक्शन 159, जो आहे राईट ऑफ ओनर्स ऑफ ऑक्युपायर ऑफ बिल्डिंग अँड लँड टू ड्रेन इन टू म्युनिसिपल ड्रेन, इमारती व जमिनीचे धारक व भोगवटेदार यांना महापालिका गटारात निचरा करण्याचा अधिकार. नंतर आहे सेक्शन 156, जो आहे पॉवर ऑफ कमिशनर टू रिक्वायर ड्रेन और प्रपोज ड्रेन टू बी कन्स्ट्रक्टेड ॲज अ फॉर्म पार्ट ऑफ जनरल सिस्टम, मीन्स प्रस्तावित गटार सामान्य योजनेचा भाग व्हावा म्हणून आयुक्तांना आदेश देण्याचा अधिकार. नेक्स्ट सेक्शन आहे 161, जो आहे कनेक्शन विथ म्युनिसिपल ड्रेन्स नॉट टू बी मेड एक्सेप्ट कन्फॉर्मिटी विथ सेक्शन 158 टू सेक्शन 159, कलम 158 किंवा 149 प्रमाणेच महापालिका गटाराशी जोडणी करावी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुन्हा त्याच्यामध्ये आहे सेक्शन 161, जो आहे कनेक्शन विथ म्युनिसिपल ड्रेन नॉट टू बी मेड एक्झेम्प्ट इन कन्फॉर्मिटी विथ सेक्शन 158 और 159. ठीक आहे, कलम 158 किंवा 1 प्रमाणेच महापालिकाशी जोडणी करावी. नंतर 162, जो आहे तो आहे राईट ऑफ ओनर अँड ऑक्युपायर ऑफ प्रिमायसेस टू कॅरी ड्रेन थ्रू लँड बिलॉंगिंग टू अदर पर्सन, इतरांच्या जमिनीतून गटार नेण्याचा धारक व भोगवटेदार यांचा अधिकार. नंतर आहे 163, जो आहे ओनर ऑफ लँड अलॉट टू कॅरी ड्रेन्स थ्रू द लँड, जमीनधारकाने इतर गटारे नेऊ देणे आवश्यक. आणि नेक्स्ट आहे 164, जो आहे कमिशनर मे एन्फोर्स ड्रेन ऑफ ऑन ड्रेन प्रिमायसेस सिच्युएट विदिन द 100 feet ऑफ म्युनिसिपल ड्रेन, मीन्स महापालिका गटाराच्या 100 फूट परिसरातील जागांचा निचरा सक्तीने करणे. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे तो आहे सेक्शन 165,
जो आहे कमिशनर मे एन्फोर्स ड्रेनेज ऑफ अनड्रेन प्रिमायसेस नॉट सिच्युएटेड विथ द 100 फीट ऑफ म्युनिसिपल ड्रेन, 100 फूट अंतरापलीकडील जागांचा निचरा सक्तीने करणे. नेक्स्ट आहे 166 जो आहे स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू ट्रेड इफेक्ट्स, औद्योगिक सांडपाण्याची विशेष तरतुदी करणे. बरोबर आहे. नंतर आहे 167 मध्ये काय दिलेलं आहे, पॉवर ऑफ कमिशनर टू ड्रेन इन कॉम्बिनेशन. बरोबर आहे. एकत्रितपणे जागांचा निचरा करण्याचा आयुक्तांचा अधिकार. नेक्स्ट आहे 168 जो आहे कमिशनर मे क्लोज ऑर लिमिट द यूज ऑफ एक्झिस्टिंग प्रायव्हेट ड्रेन. ठीक आहे. अस्तित्वात असलेली खाजगी गटारे बंद किंवा मर्यादित करण्याचा अधिकार. ओके. नेक्स्ट सेक्शन आहे 169 जो आहे वेस्टिंग अँड मेंटेनन्स ऑफ ड्रेन फॉर सोल यूज ऑफ प्रॉपर्टीज. ओके. एखाद्या मालमत्तेसाठी गटाराचे स्वामित्व व देखभाल. नंतर आहे सेक्शन 170. ओके. 170 दिलेलं आहे राईट ऑफ कॉर्पोरेशन ड्रेन एक्सेट्रा कन्स्ट्रक्टेड ॲट द चार्ज ऑफ म्युनिसिपल फंड ऑफ प्रिमायसेस बिलॉंगिंग टू कॉर्पोरेशन. बरोबर. मीन्स काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, महापालिका निधीवर इतरांच्या जागेवर गटारे वगैरे महापालिकेचा अधिकार. नंतर आहे 171 जो आहे न्यू बिल्डिंग नॉट टू बी इरेक्टेड विदाउट ड्रेन्स. ठीक आहे. नवीन इमारत गटाराशिवाय बांधू नये. नेक्स्ट आहे 172 जो आहे ऑब्लिगेशन ऑफ ओनर्स ड्रेन्स टू अलाउ यूज और जॉइंट ओनरशिप टू अदर. गटारधारकांनी इतरांना वापर अथवा सहमालकी देणे आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे 173 जो आहे हाऊ राईट ऑफ यूज जॉइंट ओनरशिप ऑफ ड्रेन मे बी ऑप्टेन बाय पर्सन अदर दॅन द ओनर. गटराचा वापर किंवा सहमालकी मालका व्यतिरिक्त कसा मिळवता येईल. नंतर आहे 174 सेवेज अँड रेन वॉटर ड्रेन टू बी डिस्टिंक्ट. सांडपाणी व पावसाचे पाणी यांची स्वतंत्र गटारे असावीत. आणि नेक्स्ट आहे 175 अफिक्सिंग ऑफ पाईप फॉर व्हेंटिलेशन ऑफ ड्रेन एक्सेट्रा. गटारांशी हवेशीर पाईप बसविणे. ठीक आहे. नेक्स्ट जो हेडिंग आहे तो आहे बघा डिस्पोजल ऑफ सेवेज, सांडपाण्याची विल्हेवाट, जो आहे सेक्शन 176. याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, अपॉइंटमेंट ऑफ प्लेस फॉर एम्प्टिंग ऑफ ड्रेन अँड डिस्पोजल ऑफ सेवेज. सांडपाणी व गटाराची रिकामे कामे जागा निश्चित करणे. त्याच्यानंतर 177 जो आहे तो प्रोव्हिजन ऑफ मीन्स फॉर डिस्पोजल ऑफ सेवेज. ठीक आहे. सांडपाणी विल्हेवाटासाठी साधने उपलब्ध करणे. आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे वॉटर क्लोजेस प्रायव्हेट युरिनल्स एक्सेट्रा. ठीक आहे. शौचालय मूत्र इत्यादी. आता त्याच्यामध्ये बघा सेक्शन दिलेला आहे 178 कन्स्ट्रक्शन ऑफ वॉटर क्लोजेस्ट अँड प्रायव्हेट. नंतर आहे सेक्शन 179 जो आहे वॉटर क्लोजेस्ट अँड अदर अकोमोडेशन इन बिल्डिंग न्यूली इरेक्टेड और रिइलेक्टेड. नंतर आहे सेक्शन 180 जो आहे पब्लिक नेसेसिटीज. ठीक आहे. तर हे सेक्शन्स आपल्याला दिलेले आहे 180 पर्यंत. तसंच बघा इन्स्पेक्शन म्हटलेलं आहे तपासणी. ठीक आहे. आता दिलेलं आहे 181 सेक्शन ज्याच्यामध्ये ड्रेन एक्सेट्रा नॉट बिलॉंगिंग टू कॉर्पोरेशन टू बी सब्जेक्ट टू इन्फेक्शन अँड एक्झामिनेशन. महापालिकेची नसलेली गटारे तपासणी चौकशीच अधीन. नंतर आहे 182 सेक्शन पॉवर टू ओपन ग्राउंड एक्सेट्रा फॉर पर्पज ऑफ इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन. ठीक आहे. तपासणीसाठी जमीन इत्यादी उघडण्याचा अधिकार. नंतर आहे 183 जो आहे एक्सपेन्सेस ऑफ इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन, तपासणीचा खर्च. नंतर आहे 184 कमिशनर मे रिक्वायर रिपेअर एक्सेट्रा टू पेमेंट. आयुक्त दुरुस्ती करण्यास सांगू शकतात. ठीक आहे. तसंच बघा त्याच्यामध्ये नेक्स्ट जो आहे तो आहे सेक्शन 185 जो आहे कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन अँड एक्झिक्युशन वर्क इन सर्टन केसेस. काही प्रकरणात तपासणी व कामाचा खर्च. नेक्स्ट आहे सेक्शन 185A जो आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओनर ऑफ ऑक्युपायर टू कीप अँड मेंटेन एक्सटेरियर बिल्डिंग इन गुड कंडिशन. इमारतीच्या बाह्य भागाची देखभाल करण्याची मालक भोगवटेदाराची जबाबदारी.
नेक्स्ट आहे 185B जो आहे पॉवर ऑफ कमिशनर टू मेक डिक्लेरेशन ऑफ ॲथलेटिक. नेक्स्ट सेक्शन आहे जनरल प्रोव्हिजन्स. ठीक आहे, मीन्स सामान्य तरतुदी, ज्याच्यामध्ये सेक्शन आहे 186 जो आहे प्रोहिबिशन ऑफ ऍक्ट कॉन्ट्राव्हेनिंग द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट, रूल और बाय लॉ और डन विदाउट सँक्शन, कायद्याच्या तरतुदींना विरोध करण्याच्या कृत्यांवर बंदी. नंतर आहे सेक्शन 187 जो आहे वॉटर क्लोजेस्ट एक्सेट्रा नॉट टू बी इंजर्ड और इम्प्रॉपरली फॉल्ड. ठीक आहे. नंतर आहे सेक्शन 188 जो आहे कमिशनर मे एक्झिक्यूट सर्टन वर्क अंडर द ऍक्ट विदाउट अलाउइंग ऑप्शन टू पर्सन कन्सर्न ऑफ द एक्झिक्युटिंग द सेम. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. ठीक आहे. आता एमसीक्यूज जे आहे ते आपल्याला 50 बघायचे आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. आता व्हिडिओला एक लाईक याच्यासाठी कारण की आपल्याला आता टील एक्झामपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे आहेत. जर तुमचा सपोर्ट असला तर मी लवकरात लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण कंप्लीट करणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे इथे बघा, अंडर सेक्शन 153 who is responsible for maintaining and repairing all municipal drains. ठीक आहे. सेक्शन 153 अंतर्गत सर्व म्युनिसिपल ड्रेन्स देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर इथे मी ऑप्शन वाचणार नाही, इथे मी डायरेक्टली आन्सर सांगत आहे कारण की आपल्याजवळ आहे टाइम कमी. ठीक आहे. तर इथे करेक्ट आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कमिशनर मीन्स आयुक्त. ॲज पर सेक्शन 153 क्लिअरली स्टेट दॅट the commissioner shall maintain and repair all municipal drains. तसंच बघा KDMC साठी थेरी प्लस MCQs PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे आणि मराठीमध्ये पण. ज्यांनी आतापर्यंत PDF नाही घेतली PDF घेऊन घ्या कारण की आपले 10-20 मार्क्स पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. 1 मार्क्स सुद्धा एक्झाममध्ये फार इम्पॉर्टंट असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे PDF ज्यांना घ्यायची असेल ते PDF घेऊ शकता. त्याच्यातनं तुम्हाला पूर्ण ॲक्ट्स आणि MCQs मिळून जातील. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, द पोर्शन ऑफ कनेक्टिंग ड्रेन लेड अंडर द स्ट्रीट शाल वेस्ट इन. रस्त्याखालील घातलेल्या कनेक्टिव्हिटी ड्रेनचा भाग कोणत्या ताब्यातील आहे? तर आन्सर आहे सेकंड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महापालिका. वन्स कनेक्टेड अंडर द स्ट्रीट्स इट वेस्ट इन द कॉर्पोरेशन अँड इट इज मेंटेन बाय द कमिशनर. Next, third, section 154 empower the commissioner to declare any private drain as a municipal with approval of section. बघा सेक्शन 154 नुसार आयुक्ताला खाजगी ड्रेनला म्युनिसिपल म्हणून घोषित करण्याची कोणाची मंजुरी लागते? तर आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन मीन्स महापालिकेची. ठीक आहे. नेक्स्ट 10, an aggrieved owner can appeal against the commissioner proposal within. आयुक्ताच्या प्रस्तावाविरोधात असमाधानी मालक किती काळात अपील करू शकतो? तो आन्सर आहे सेकंड, 1 month. ॲज पर सेक्शन 154 ऑफ 2 प्रोव्हाइड 1 month टू फाइल अँड अपील. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑथॉरिटी कन्सिडर अपील अंडर द सेक्शन 154 ऑफ 2. सेक्शन 154 ऑफ 2 अंतर्गत अपील कोणाकडे दाखल केली जाते? आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंटकडे, राज्य सरकारकडे. ठीक आहे. द अपील लाइज टू द स्टेट गव्हर्नमेंट और डेझिग्नेटेड ऑफिसर. नेक्स्ट सिक्स्थ, व्हाईल डिसाइडिंग अडॉप्शन ऑफ ड्रेन कमिशनर मस्ट कन्सिडर. ड्रेन स्वीकारताना आयुक्ताने कोणत्या बाबीचा विचार करणे आवश्यक आहे? आन्सर आहे फर्स्ट, नंबर ऑफ बिल्डिंग सर्व, किती इमारतींना जोडले आहे. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 154 ऑफ C मेन्शन दिस इज वन ऑफ द की कन्सिडरेशन. नेक्स्ट सेवन्थ, अंडर सेक्शन 155 द कमिशनर मे कॅरी म्युनिसिपल ड्रेन्स. सेक्शन 155 नुसार आयुक्त म्युनिसिपल ड्रेन्स कुठे टाकू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, अक्रॉस स्ट्रीट वॉल्स और लँड, रस्ते, कमानीखाली आणि जमिनीखाली. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 155(1) प्रोव्हाइड्स वाईड पॉवर फॉर लाईंग ड्रेन्स. नेक्स्ट 8, हू हॅज द पॉवर टू डिस्कंटिन्यू और क्लोज द म्युनिसिपल ड्रेन इट बिकम युजलेस. निरुपयोगी झाल्यास म्युनिसिपल ड्रेन बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे सेकंड, कमिशनर मीन्स आयुक्ताला. ॲज पर सेक्शन 156 एम्पॉवर द कमिशनर टू क्लोज और डिस्कंटिन्यू ड्रेन्स. नेक्स्ट 9th,
इफ पर्सन इज डिप्राइव्ड ऑफ लॉफुल यूज ऑफ ड्रेन ड्यू टू क्लोजर द कमिशनर मस्ट. ड्रेन बंद झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याचा कायदेशीर वापर बंद झाला तर आयुक्ताने काय करावे? तर आन्सर आहे सेकंड, प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह इफेक्टिव्ह ड्रेन. दुसरा प्रभावी ड्रेन उपलब्ध करून द्यावा. ॲज पर सेक्शन 156 प्रोव्हाइड अन अल्टरनेट अरेंजमेंट. तसंच बघा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स पण आहे आणि MCQs कवर आहे. ठीक आहे, टोटल सेक्शन्स 31 कंप्लीट केलेले आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th बघा. सेक्शन 157 मॅन्डेट दॅट म्युनिसिपल ड्रेन शाल बी. सेक्शन 157 नुसार म्युनिसिपल ड्रेन्स कशा असाव्यात? आन्सर आहे सेकंड, फ्लश, क्लीन अँड मेंटेन. धुतलेले, स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. ॲज पर सेक्शन 157 रिक्वायर रेग्युलर क्लिनिंग अँड मेंटेनन्स. नेक्स्ट 11th, अंडर सेक्शन 158 who has right to connect the drain of private street with a municipal drains. सेक्शन 158 नुसार खाजगी रस्त्याचा ड्रेन म्युनिसिपल ड्रेन्सला जोडण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आन्सर आहे सेकंड, ओनर ऑफ द प्रायव्हेट स्ट्रीट. खाजगी रस्त्याचा मालकला. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 158 गिव्स द ओनर ऑफ प्रायव्हेट स्ट्रीट द राईट subject to rules to connect it with the municipal drains. Next 12th, which of the following is not permitted under section 159 regarding discharge into municipal drains. सेक्शन 159 नुसार खालीलपैकी कोणती बाब म्युनिसिपल ड्रेन्समध्ये सोडण्यास परवानगी नाही? तर आन्सर आहे फर्स्ट, ट्रेड इन्फ्लुएंट विदाउट कंपल. औषधिक द्रव अपशिष्ट नियमांचे पालन न करता. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 159 प्रोहिबिट ट्रेड इफ्लुएंट डिस्चार्ज अनलेस इट कंपाइल्स विथ सेक्शन 166. नेक्स्ट 13, अंडर सेक्शन 160 इफ अ प्रपोज प्रायव्हेट ड्रेन इज लाइकली टू फॉर्म पार्ट ऑफ जनरल सिस्टीम कमिशनर मे बी. सेक्शन 160 नुसार प्रस्तावित खासगी ड्रेन जनरल सिस्टमचा भाग होण्याची शक्यता असल्यास आयुक्त काय करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, रिक्वायर कन्स्ट्रक्शन इन स्पेसिफाईड मॅनर. ठीक आहे, विशिष्ट पद्धतीने बांधण्याची मागणी करू शकतो. ठीक आहे, कमिशनर मे स्पेसिफाय साइज, डेप्थ, मटेरियल, फॉल एक्सेट्रा फॉर इंटिग्रेशन इनटू द सिटी सिस्टम. ओके. नेक्स्ट 14, section 162 allows drain to pass through another land. What must the commissioner do before granting such a permission? सेक्शन 162 नुसार दुसऱ्या जमिनीतून ड्रेन नेण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी आयुक्ताने काय करणे आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड, गिव्ह द लँड ओनर अँड अपॉर्च्युनिटी टू ऑब्जेक्ट. जमीन मालकाला अपेक्षा घेण्याची संधी द्यावी. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 162 रिक्वायर रिझनेबल अपॉर्च्युनिटी टू लँड ओनर बिफोर ऑथरायझेशन. नेक्स्ट 15, अकॉर्डिंग टू द सेक्शन 171 नो न्यू बिल्डिंग कॅन बी ऑक्युपाइड अनलेस. सेक्शन 171 नुसार नवे बांधकाम वापरात आणता येणार नाही जोपर्यंत. तर आन्सर आहे सेकंड, इट हॅज अ प्रॉपर ड्रेन अँड फिटिंग. योग्य ड्रेन व फिटिंग बसवलेले असतील तेव्हाच. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 171 मेक प्रॉपर ड्रेनेज अ प्रीरिक्विजिट फॉर न्यू re-erected बिल्डिंग. नेक्स्ट 16, अंडर सेक्शन 163 इफ प्रायव्हेट ओनर फेल टू कन्स्ट्रक्ट अ ड्रेन विदिन द गिवन टाइम द कमिशनर मे. सेक्शन 163 नुसार जर खाजगी मालकाने दिलेल्या वेळेत ड्रेन बांधला नाही तर आयुक्त काय करू शकतो? आन्सर आहे सेकंड, कन्स्ट्रक्ट द ड्रेन अँड रिकवर एक्सपेन्सेस. ठीक आहे, ड्रेन बांधून खर्च वसूल करू शकतो. मीन्स ॲज पर सेक्शन 163 गिव्ह कमिशनर द पॉवर टू एक्झिक्यूट द वर्क अँड चार्ज ऑफ ओनर. ठीक आहे. नेक्स्ट 17, सेक्शन 164 डील विथ ड्रेन ऑफ प्रिमाइसेस सिच्युएटेड इन. सेक्शन 164 कोणत्या प्रकारच्या जागांवरील ड्रेन संदर्भात आहे? तर आन्सर आहे सेकंड, प्रिमाइसेस सिच्युएटेड विद इन द प्रायव्हेट स्ट्रीट. खाजगी रस्त्यावरील जागा. ठीक आहे, इट प्रोव्हाइड रूल फॉर ड्रेनेज ऑफ प्रिमाइसेस इन प्रायव्हेट स्ट्रीट. ओके.
नेक्स्ट 18 सेक्शन 165 एम्पावर द कमिशनर टू रिक्वायर. सेक्शन 165 नुसार आयुक्ताला मागणी करण्याचा अधिकार आहे. तर आन्सर आहे सेकंड प्रोव्हिजन ऑफ प्रिव्हाइस युरिनल्स अँड ड्रेन. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 165 डील विथ सॅनिटेशन रिक्वायरमेंट इन प्रिमाइसेस. नेक्स्ट 19 according to the section 166 trade effluent can be discharged into municipal drain only if. सेक्शन 166 नुसार औद्योगिक द्रव अपशिष्ट म्युनिसिपल ड्रेन्स मध्ये केव्हा सोडता येते. तर आन्सर आहे सेकंड ॲज पर रूल विथ द कमिशनर अप्रुव्हल. नियमानुसार व आयुक्ताच्या मंजुरीने. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 166 रिक्वायर रेग्युलेशन ऑफ ट्रेड इफ्लुएंट बिफोर डिस्चार्ज. Next 20 section 167 state that power of every premises must provide. सेक्शन 167 नुसार प्रत्येक मालकाने कोणती सोय उपलब्ध करून द्यावी. तर आन्सर आहे सेकंड सफिशियंट युरिनल प्रिव्हेन्स सेसपूल ड्रेन. ॲज पर सेक्शन 167 एन्श्योर मिनिमम सॅनिटरी फॅसिलिटीज. तसंच बघा महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट थेरी आणि MCQs दिलेले आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन 21 सेक्शन 168 एम्पॉवर द कमिशनर टू इन्स्पेक्ट. सेक्शन 168 नुसार आयुक्ताला काय तपासण्याचा अधिकार देतो. तर आन्सर आहे सेकंड सॅनिटरी अरेंजमेंट इन प्रिमाइसेस. जागेतील स्वच्छतेची व्यवस्था. ठीक आहे. It authorizes inspection to ensure compliance. Next 22 under section 169 if sanitary provision are found insufficient commissioner may. सेक्शन 169 नुसार स्वच्छतेची व्यवस्था अपुरी असल्यास आयुक्त काय करू शकतो. तो आन्सर आहे सेकंड डायरेक्ट ओनर टू प्रोव्हाइड रिक्वायर्ड फिटिंग. मालकाला आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश देऊ शकतो. ओके. नेक्स्ट सेक्शन 170 प्रोहिबिट यूज ऑफ एनी बिल्डिंग विदाउट. सेक्शन 170 नुसार कोणत्याही इमारतीचा वापर कोणाशिवाय करता येत नाही. तर आन्सर आहे थर्ड प्रॉपर ड्रेनेज अँड सॅनिटरी फिटिंग. ठीक आहे. योग्य ड्रेनेज व सॅनिटरी स्वच्छतेची साधनेशिवाय. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 170 मेक सॅनिटरी अरेंजमेंट मॅन्डेटरी बिफोर यूज. नेक्स्ट 24 सेक्शन 172 एम्पॉवर द कमिशनर टू रिक्वायर रिपेअर्स टू. सेक्शन 172 नुसार आयुक्ताला कोणत्या गोष्टीची दुरुस्ती करण्यास सांगण्याचा अधिकार देतो. आन्सर आहे सेकंड प्रायव्हेट ड्रेन प्रिमाइसेस अँड सेसपूल. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 172 एन्श्योर मेंटेनन्स ऑफ प्रायव्हेट सॅनिटरी वर्क. नेक्स्ट 25 अंडर सेक्शन 175 who is responsible for repairing sanitary fitting in rented premises. सेक्शन 175 नुसार भाड्याने दिलेल्या इमारतीत स्वच्छतेची साधने दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे. तर आन्सर आहे सेकंड ओनर मालकाची. नेक्स्ट 26 अंडर सेक्शन 176 द कमिशनर मे डिस्पोज ऑफ सेवेज. सेक्शन 176 नुसार आयुक्त सांडपाणी कसे निस्तारण करू शकतो. तर आन्सर आहे थर्ड आयदर विदिन ऑर आउटसाइड द सिटी. शहराच्या आत किंवा बाहेर. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 176 अलाउज सेवेज डिस्पोजल इन एनी सुटेबल प्लेस विदिन ऑर आउटसाइड द सिटी but with corporation sanction and subject to state government disallowance. Okay. Next 27 according to the section 176 sewage cannot be disposed or if in the new place without. सेक्शन 176 नुसार नव्या ठिकाणी सांडपाणी टाकण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक आहे. तर आन्सर आहे थर्ड कॉर्पोरेशन सँक्शन. महापालिकेची मान्यता असणे. ठीक आहे. Provision requires prior sanction of corporation before disposing sewage in new place. Next 28 section 177 empower the commissioner to. section 177 आयुक्ताला कोणता अधिकार देतो. तो आन्सर आहे फर्स्ट construct work or lease land for sewage disposal. सांडपाणी निस्तारणासाठी कामे बांधणे किंवा जमीन भाड्याने घेणे. ॲज पर सेक्शन 177
allows construction of sewage work or arrangement up to 20 years. Next, 29. As per section 178, water closest or previous can be constructed. सेक्शन 178 नुसार वॉटर क्लोजेस्ट किंवा शौचालय कधी बांधता येते? तर आन्सर आहे फर्स्ट, विथ रिटर्न परमिशन ऑफ कमिशनर, आयुक्ताच्या लेखी परवानगीने. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 178 ऑफ 1 मेक प्रायर रिटर्न परमिशन मॅन्डेटरी. तसंच बघा KDMCCT अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट आहे, ऑल इन वन आहे, इंग्लिश मराठी लँग्वेजमध्ये पण आहे, फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30. इफ अ वॉटर क्लोजेस्ट और प्रायव्ही इफ बिल्ट विदाउट परमिशन कमिशनर मे. ठीक आहे. परवानगीशिवाय वॉटर क्लोजेस शौचालय बांधल्यास आयुक्त काय करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, क्लोज और अल्टर और डिमॉलिश इट. ते बंद, बदल किंवा पाडू शकतात. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 178 ऑफ 3 गिव्स दिस पॉवर आफ्टर 10 days नोटिस. नेक्स्ट 31. अंडर सेक्शन 181 हू हॅज द पॉवर टू इन्स्पेक्ट ड्रेन, सेसपूल, लॅट्रिन्स नॉट बिलॉंगिंग टू द कॉर्पोरेशन. ठीक आहे. बघा कलम 181 नुसार महापालिकेच्या मालकी नसलेले नाले, गटारे, शौचालयांची तपासणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? आन्सर आहे सेकंड, कमिशनर. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 181 गिव्स द कमिशनर ऑथॉरिटी टू इन्स्पेक्ट अँड एक्झामिन प्रायव्हेट ड्रेन, लॅट्रिन एक्सेट्रा. नेक्स्ट 32. As per section 181 of 2, what may the commissioner take away during inspection? कलम 181(2) नुसार तपासणी दरम्यान आयुक्त काय घेऊन जाऊ शकतात? आन्सर आहे सेकंड, सॅम्पल ऑफ ट्रेड इफ्लुएंट. ठीक आहे. औद्योगिक सांडपाण्याचा नमुना. कमिशनर may collect a sample of effluent for analysis which is admissible as a evidence. Okay. Next 33. सेक्शन 182 एम्पॉवर द कमिशनर टू. कलम 182 नुसार आयुक्तांना कोणता अधिकार देतो? बरोबर आहे. तर आन्सर आहे सेकंड, ओपन ग्राउंड और बिल्डिंग पोर्शन फॉर इन्स्पेक्शन. तपासणीसाठी जमीन किंवा इमारतीचे भाग उघडणे. ठीक आहे. नेक्स्ट 34. इफ ड्युरिंग इन्स्पेक्शन सेक्शन 183 the drain is found in good order, who bear the expenses? कलम 183 नुसार तपासणी दरम्यान नाला योग्य स्थितीत आढळल्यास खर्च कोण उचलतो? तर आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन. इफ नो डिफेक्ट और कॉन्ट्रावेंशन एक्सपेन्सेस आर बर्न बाय कॉर्पोरेशन. ठीक आहे. नेक्स्ट 35. If a drain is not in good order or built illegally as per section 183, who pay for inspection expenses? कलम 183 नुसार नाला बिघडलेला किंवा बेकायदेशीर आढळल्यास तपासणीचा खर्च कोण भरतो? आन्सर आहे थर्ड, प्रॉपर्टी ओनर. ठीक आहे. ओनर मस्ट बिअर इन्स्पेक्शन कॉस्ट अँड रिस्टोर ग्राउंड इफ इललीगॅलिटीज आर फाउंड. Next 36. Under section 184, what can commissioner require the owner to do by notice? कलम 184 नुसार आयुक्त नोटीसद्वारे मालकाला काय करण्यास सांगू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, क्लोज, रिमूव्ह, रिपेअर और रिन्यू द ड्रेन्स. नाला बंद करणे, काढणे, दुरुस्ती किंवा नव्याने बसवणे. ठीक आहे. नेक्स्ट 37. As per section 185, if drain is used exclusively by 2 or more properties, who share the expenses? कलम 185 नुसार 2 किंवा अधिक मालमत्तांनी वापरलेला नाला असल्यास खर्च कोण वाटून घेतो? तर आन्सर आहे थर्ड, ओनर ऑफ सच प्रिमाइसेस. ठीक आहे. त्या मालमत्तांचे मालक. ठीक आहे. एक्सपेन्सेस आर शेअर्ड अमॉंग द ओनर ॲज डिसाइडेड बाय कमिशनर. Next 38. Section 185A make it responsibility of owner or occupiers to.
कलम 185A नुसार मालक किंवा भोगवटादार यांची जबाबदारी कोणती आहे? तर आन्सर आहे सेकंड, मेंटेन एक्सटेरियर ऑफ बिल्डिंग इन गुड कंडिशन. ठीक आहे, इमारतीचे बाह्य भाग चांगल्या स्थितीत ठेवणे. ओनर मस्ट प्रिव्हेंट क्रॅक, स्ट्रेन, हँगिंग वायर एक्सेट्रा स्पॉइलिंग द एक्सटेरियर. नेक्स्ट 39, if the owner failed to comply with the section 185A notice, the commissioner may. कलम 185A नुसार मालकाने नोटीस पाळली नाही तर आयुक्त काय करू शकतो? आन्सर आहे सेकंड, एक्झिक्यूट द वर्क अँड रिकवर एक्सपेन्सेस. काम करून खर्च वसूल करू शकतो. ठीक आहे, इफ ओनर फेल्स, कमिशनर डज द वर्क अँड रिकवर द कॉस्ट ॲज प्रॉपर्टी टॅक्स एरियस. ओके, तसंच बघा KDMC साठी क्लर्क टायपिस्टची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये टोटली 100 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जो आता पॅटर्न आपल्याला मिळालेला आहे त्या पॅटर्ननुसार पूर्ण मॉक टेस्ट आहे. 10 मॉक टेस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा. ज्यांना पण PDF हवी असेल, PDFच अवेलेबल आहे, ऑनलाईन नाही. ठीक आहे, तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. 10 दिवसामध्ये 10 टेस्ट पण आपण सॉल्व्ह केल्या तरी आपल्याला एक प्रॅक्टिस होऊन जाईल की जेणेकरून एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतील त्यानुसार आपण त्याची प्रॅक्टिस करू शकणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे 40. बघा काय म्हटलं आहे, सेक्शन 185 ऑफ B एम्पावर द कमिशनर विथ स्टेट अप्रुव्हल टू डिक्लेअर व्हॉट. कलम 185B नुसार राज्य शासनाच्या मंजुरीने आयुक्त कोणती घोषणा करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, ॲथलेटिक हार्मनी डिक्लेरेशन फॉर अर्बन. शहरी जागेत सौंदर्य समरसतेची घोषणा करणे. कमिशनर कॅन डिक्लेअर एस्थेटिक स्टँडर्ड फॉर बिल्डिंग टू मेंटेन आर्किटेक्चरल ब्युटी. नेक्स्ट 41, अंडर सेक्शन 186(1) ऑफ A व्हॉट रिक्वायर द कमिशनर रिटर्न परमिशन. कलम 186(1) नुसार कोणत्या कृतीसाठी आयुक्तांची लेखी परवानगी आवश्यक आहे? तर आन्सर आहे सेकंड, अल्टरिंग ऑर कन्स्ट्रक्टिंग एनी ड्रेन, लॅट्रिन ऑर सेसफुल. ठीक आहे, नो पर्सन कॅन अल्टर ऑर कन्स्ट्रक्ट सॅनिटरी स्ट्रक्चर विदाउट कमिशनर रिटर्न परमिशन. नेक्स्ट 42, सेक्शन 186(1) ऑफ C प्रोहिबिट व्हॉट विदाउट कमिशनर रिटर्न परमिशन. कलम 186(1) नुसार आयुक्ताच्या परवानगीशिवाय काय करणे मनाई आहे? तर आन्सर आहे सेकंड, प्रोजेक्शन ऑर एनरोचमेंट ओव्हर ड्रेन. नाल्यावर आच्छादन किंवा अतिक्रमण करणे. एनरोचमेंट ऑर प्रोजेक्शन ऑन ड्रेन विदाउट सँक्शन आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. नेक्स्ट 43, what substance must not be placed in drain as per section 186(1) of D. कलम 186(1) नुसार नाल्यात कोणते पदार्थ टाकू नये? तर आन्सर आहे सेकंड, ब्रिक्स, स्टोन, डंग्स, ॲश ऑर हार्मफुल मॅटर. विटा, दगड, शेण, राख किंवा हानिकारक पदार्थ. सच ॲटम डॅमेज ड्रेन ऑर ब्लॉक द फ्री फ्लो ऑफ सेवेज. नेक्स्ट 44, सेक्शन 186(1) ऑफ F prohibit discharge of liquid above which temperature. कलम 186(1) नुसार कोणत्या तापमानापेक्षा जास्त द्रव्य नाल्यात सोडणे मनाई आहे? आन्सर आहे सेकंड, 122 डिग्री फॉरेनहाइट. ठीक आहे, डिस्चार्ज अबव 122 फॉरेनहाइट इज डेंजरस टू ड्रेन अँड प्रिजुडिकल टू हेल्थ. Next 45, which petroleum product is specifically prohibited under the section 186(1) of G. कलम 186(1) नुसार कोणता पेट्रोलियम पदार्थ नाल्यात सोडणे मनाई आहे? आन्सर आहे सेकंड, पेट्रोलियम प्रोडक्ट गिविंग इमेफेबल वेपर बिलो 73 फॉरेनहाइट. ठीक आहे, हायली इमेफेबल पेट्रोलियम प्रोडक्ट आर बॅन इन ड्रेन्स. नेक्स्ट 46, according to the section 186 of 2, if person violating the act not the owner, who is deemed responsible. कलम 186(2) नुसार जर उल्लंघन करणारी व्यक्ती मालक नसेल तर जबाबदार कोण धरला जातो? आन्सर आहे सेकंड, ओनर ऑफ द बिल्डिंग, इमारतीचा मालक.
even if work is done by other, ultimate liability is of the owner. Next, 47. Section 187 of 1 prohibit injury of fouling of what? कलम 187(1) नुसार कोणाचे नुकसान करणे किंवा अस्वच्छ करणे मनाई जाते? आन्सर आहे सेकंड, कॉमन वॉटर क्लोजेस, प्रायव्हेट युरिनल बाथिंग प्लेसेस. ठीक आहे. These are for common community. These are for community use and not must be damage or fault. Next, 48. If a common latrine is found in nonsense due to lack of cleaning as per section 187 of 2, who is deemed guilty? कलम 187(2) नुसार सामायिक शौचालय स्वच्छतेअभावी अस्वच्छ असल्यास दोषी कोण धरले जाते? आन्सर आहे थर्ड, ऑल यूजर इन कॉमन, सर्व सामायिक वापर करते. इफ रिस्पॉन्सिबिलिटी कॅन नॉट बी फिक्स, एव्हरी कॉमन यूजर इज डीम गिल्टी. तसंच बघा, अकाउंटंटसाठी पण मॉक टेस्ट पीडीएफ अवेलेबल आहे, अकाउंट क्लर्कसाठी सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कंप्लीट पेपर पॅटर्न जो आहे त्यानुसारच याच्यामध्ये क्वेश्चन्स दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 49. डज द सेक्शन 187 of 3 exempt द बिल्डिंग ओनर फ्रॉम लायबिलिटी? कलम 187(3) नुसार इमारतीचा मालक जबाबदारीतून सुटतो का? आन्सर आहे थर्ड, नो. ओनर इज स्टील लायबल, नाही, मालक अद्याप जबाबदार आहे. ओनर्स रिमेन्स लायबल फॉर पेनॉल्टी इररिस्पेक्टिव्ह ऑफ युजर गिल्ट. नेक्स्ट 50. What power does section 188 gives the commissioner? कलम 188 नुसार आयुक्तांना कोणता अधिकार आहे? आन्सर आहे फर्स्ट, टू एक्झिक्यूट सर्टन वर्क विदाउट गिव्हिंग ऑप्शन टू पर्सन कन्सर्न, संबंधित व्यक्तीला संधी न देता काही कामे करून घेणे. ठीक आहे. कमिशनर कॅन डायरेक्टली एक्झिक्यूट नेसेसरी वर्क अँड रिकवर एक्सपेन्सेस फ्रॉम द पर्सन रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. तसंच बघा, सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण ज्या पीडीएफ हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. असा विचारच नको करा की 10 दिवसामध्ये मी काय वाचणार. पण एक्झामची फीस भरलेली आहे, तर आपल्याजवळ एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक टाइम जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला जर चान्स मिळालेला आहे एक्झामसाठी, तर आपण त्याला नक्कीच प्रॅक्टिस देऊन एक एक्झाम क्रॅक करू शकतो. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.